कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचा स्वभाव कसा आहे? माझा शांतच म्हणावं लागेल नाही तिचा प्रॉब्लेम आहे थोडा, तिला Problem हसणं आहे? कंट्रोल नाहीये, हा बोला बोला, काय प्रॉब्लेम? अजिबात कंट्रोल नाहीये, म्हणजे सुख असो दुःख असो तिला कंट्रोल नाहीये। दुःखात कशा हसतात? नाही समोरचा जर रडत असेल ना हा तिला हसायला तिला कंट्रोलच होणार नाही, असं तोंड झाकून हसते तिची सासूबाई मला म्हणाली होती की पूजा हिला उठव इथनं, कुठे गेले होते कोणाची रडायला? तरी, आता मी नाव नाही घेऊ शकत नाव नाही। नका घेऊ, हा प्रसंग सांगा। तिची सासू आणि माझ्या सासूबाई असं गळ्यात पडून रडत होत्या दोघी एकमेकींच्या आणि त्यांचा सूर असा असा आला. आणि त्या म्हणल्या की येणार आहे की नाही हसतंय हसायला, कोणीतरी. येणार आहे याच्यावर कोणी हसेल, साहजिक तिची आहे. सासू तू आल्यावर म्हणली, कोण- अरे पण प्रसंग दुःखाचा आहे, दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडतायत की अशा सुना मला का मिळाल्या म्हणून, आणि तुम्ही हसताय। तिची सासू मला खुणावते की पूजा अगं ही बघ, म्हणलं काय झालं, म्हणजे अगं हिला म्हणलं चल चहा ठेवायचा आपल्याला, उठ इथनं. चहा आज मला जाऊ. एक सांगा हो, त्या दोघी रडतायत, अशा सुना मिळाल्या, त्या रडतायत आणि तुम्हाला चहा सुचतोय। मग हिला काय म्हणून उठवायचं होतं, मी मला सुचतच नव्हतं, ही जो बघितलं ना मलाही हसू आलं होतं, पण मला नको हसला तर. कोणाच्या सासूबाईंना रडताना बघून तुम्हाला जास्त हसायला आलं? हिला माझ्या सासूबाईंना बघून रडलं. नाही तिला काय झालं? येतं. खरं सांग. असं बघणार आहे का? बरं तिचा एक प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही कुणी पडलं जरी ना उठू, म्हणजे त्याला उचलायला नंतर जाईल, आधी हसूनच घेईल त्याला। आणि तिला नाव पण हसमुख लाल म्हणून आहे, हसमुख लाल। हसणं खूप आहे तिचं, कारण असं यांनी माझं नाव ठेवलंय, नाहीये खरं नाव नाही येते माझं. पण चांगलं आहे ना, हसत असणं, माणसाने नेहमी हसतच राहिलं पाहिजे, आनंदी। त्या बघा ना कशा आल्यापासून गंभीर आहेत। नाही काय नाही, हसत राहायला पाहिजे। यांचा स्वभाव कसा आहे? या पण आमच्यासारख्याच, म्हणजे असं मजाक मस्ती करणाऱ्या, हसमुखच आहेत या पण. एकदम व्यवस्थित. आणि त्या पाठी आहेत त्या हळू बोलतात? ती आता नवीन आहे आमच्या ग्रुपमध्ये, जरा तिला 2 वर्ष झाली येऊन, पण ती अजून थोडी मिक्स नाही झाली आमच्या. नाही का? 2 वर्ष कुठे फिरता? राखे तुला असतात ती अजून नवीन आहेत ना, ती नवऱ्याबरोबर नाही, फिरते 2 वर्ष तिच्या. झाले ना आता. तिच्या नवऱ्याबरोबर जास्त फिरते ती, आमच्याबरोबर थोडी कमी का आहे. हो, असं काय तक्रार आहे मैत्रिणींची? मिस्टरांबरोबरच फिरता? असं काही नाही, त्यांना पण टाइम देते मी. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 4 वर्ष. मग त्यातली 2 वर्ष गेली फिरण्यात। 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये झाली. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 10. 10. तुमच्या लग्नाला 10. म्हणून रडतायत सासूबाई। आता कळलं रडायचं कारण। बरं, दोघींनी तुमच्या सासूबाईंना आमचा नमस्कार। बघणार आहेत त्या. बघणारच त्या, आवर्जून बघणार आहेत। तुमच्यात कधी अबोला झाला? हो, कोणाकोणात झालाय? आमच्या तिघींचा, चौघींचा एकदा झालाय, आमच्या तिघींचा पण एकदा झाला. चौघी कोण? 1 2 3 4 ह्या. चौघींचा? हे 3 एका साईडने होते. काय झालं? असंच झालं होतं, असं आम्ही राऊंड मारायला जायचो जेवण वगैरे झाल्यावर, तेव्हा हे फक्त स्टेटस टाकायचे आणि मग आम्ही पण रिप्लाय स्टेटस टाकायचो. आम्ही दोघीच होतो, आम्ही दोघीच फिरायचो आणि हे तिघं फिरायचे, कोण तिघं? हे तिघी फिरायचे. त्या पहिल्या रांगेतल्या? हा, ह्या आम्ही तिघी. काय व्हायचं, वेळोवेळी दिवस हे काय नव्हतं करायचे की आधी एकत्र गप्पा मारायचो वगैरे, सगळं रोजचं प्रमाणे जेवण झालं का भेटायचो बाहेर, गप्पा मारायचो 3-4 आबोला दिवस. झाल्यानंतर आणि एकदमच सगळे गप्प झाल्यावर त्यांनाही वाईट वाटत होतं. आणि मग त्या का बोलत नाही, सांगत तर कोणीच नाही, आणि स्टेटसद्वारे उत्तर देतात। मग त्यांनी स्टेटस दिलं की आपल्याला कळतं घे, आपल्यालाच दिलं, मग आपणही एक स्टेटस टाकायचं घे घे माझं उत्तर। पण भांडण असं झालं आमचं की आम्ही वाद न करता स्टेटसद्वारे एकमेकीला अच्छा, म्हणजे बोलला नाही तर वाद डायरेक्ट 6 महिने आम्ही स्टेटस नाही. 6 महिने एकदम पण गप्प पण होतो। त्याच्या तिघींमध्ये कोणतरी प्रमुख असेल ना, ते कोण वाटतं तुम्हाला? तुम्ही का चेअर डोळे मोठे केले असे लगेच? ही प्रमुख नाही नाही रे, पण तुम्हाला कोण बोललं का प्रमुख? मी प्रश्न त्यांना विचारल्याबरोबर असं वाटलं आम्ही 1 मिनिट उत्तर आम्हाला मिळालेलं आहे, कारण आम्ही प्रश्न विचारल्याबरोबर त्या असं काय केलं कशाला? भीती वाटते, मुकादम मलाच ठरवतील ह्या। ठरली आहे ना आता, बरोबर आहे ना, कन्फर्म झाला आता। झालंय ना. बरं, साईबाबांचं काही म्हणायचं असेल तर काय म्हणाल? उखाणा केलाय मी साईबाबांचा. अरे वा, घ्या आधी तुम्ही घ्या, एक एक घ्या। साईबाबांच्या फोटोला हार घालते वाकून, ज्ञानदेवांचं नाव घेते तुमचा मान राखून. शिर्डींच्या साईंचे आम्ही भक्त, कायम मुखात ओम साई, सुयोगरावांचे नाव घेते, ठेवून मस्तक बाबांच्या पायी. अरे वा. नितीन आणि पूजाचा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कुकर। तेच तर करतात, शिट्टी सगळं वाजत. ते कुकर लावतात पण शिट्टी इथे वाजते।
शंकराची करते आराधना, देवाची करते उपासना, सचिनराव सुखी राहावा हीच माझी प्रार्थना. अरे वा. हा, महाराष्ट्राची राजधानी दिल्ली, सचिनराव आहे माझ्या हृदयाची किल्ली. काय सांगता? फिरायला जायला तयार होते मी झटकन, विनोदरावांचं नाव घेते, आदेश भाऊजींकरिता पटकन. अरे वा. तुमच्या घरी कोण कोण आहे? मुलगा आणि आम्ही दोघं जण. हो ना. तुमच्या घरी कोण कोण आहे? सासू सासरे, माझी एक मुलगी आहे आणि मिस्टर आहेत माझे, आणि मी पण आहे त्यांच्या. तुम्ही पण त्यांचे आहात आणि या बाकीच्या नाही त्यांच्या मिस्टर आहेत. त्यांनी काउंटच नाही केलं, मी सांगितलं. अरे हा, तुमचं वेगळेपण आहे, वेगळेपण बघितलं. हा, प्रत्येक ठिकाणी नवऱ्याला डब्यात ठेवायचं. तुमच्याकडे? आम्ही 2 मुलं, 1 मिस्टर आणि सासू. सॉरी. 2 मुलं, 1 मिस्टर. किती इनोसेंट उत्तर आहे. हा, तुमच्या घरी कोण कोण आहे? सासू आहे, मिस्टर आहे, मी आणि 2 मुलं. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल माऊली? माझ्या मिस्टरांची. का हो? माझा स्वभाव पण थोडा रागीट आहे. अच्छा. आणि पण ते खूप समजून घेतात आणि खूप शांत आहेत, आणि उलट समजून सांगणार मला की आता हे असे बोललीस, पण असं बोलत नको तो, मला वाईट वाटतं बुवा असं, पण रागवणार नाही कधी. त्यांची क्षमा मागा. मी त्यांची क्षमा मागेल. तुम्ही? मी माझ्या आईची माफी मागेल, कारण आत्ता जस्ट माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे आणि ते लव्ह मॅरेज केलं आहे तिने. तर माझ्या आईला ते मान्य नव्हतं, आणि मी सगळ्यात जास्त एवढ्या पिरियडमध्ये मी माझ्या आईला दुखवलेलं आहे, की इतकं दुखवलं आहे की आम्ही बोलतही नव्हतो. मग शेवटी माझ्या आईने मान्य पण केलं ते, आणि लग्नालाही शब्दाखातर उभी पण राहिली, पण खूप दुखवलं, म्हणजे मी बोलतच नव्हते तिच्यासोबत. पण आता सगळं व्यवस्थित आहे, पण तिची माफी मी मात्र नक्की मागेल की माझी चूक झाली, मी परत असं नाही होणार म्हणून. मी मिस्टरांची मागेल. बऱ्याच वेळेस चिडते, रागवते, भांडते, पण होते व्यवस्थित, त्याच्यामुळे त्यांची माफी मागेल. माझा पण तोच प्रश्न आहे. मी आत्तापर्यंत सॉरी कधीच कोणाला नाही म्हटले. मी त्रास देते, कधी कधी मला राग येतो, तेवढाच त्रास देते, पण मला आज त्रास देते नाही, थोडं देते. म्हणजे मला अशी वेळ आली आहे की सॉरी म्हणायचं. मी माझ्या मिस्टरांना कधीच सॉरी बोलले नाही. मी त्यांना खूप त्रास देते, खूप. आत्तापर्यंत इतका त्रास दिला, ते मला लहान पोरीसारखं, म्हणजे त्यांची मुलगी असं सांभाळतात. त्यांच्यासाठी मी सॉरी, अहो मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला, आत्तापर्यंत खूप दिला. उद्यापासून नाही, कंटिन्यू थोडा देईन. थोडा देणार. त्या म्हणतील नसतील क्षमा मागितली तर नाही, पण खरंच सॉरी, मनापासून सॉरी. खूप वेळा मी त्यांचं मन पण दुखावलं की ते जे म्हटले ते मी केलं, ते नको म्हटले ते पण मी केलं, तरी पण ते सांभाळून घेतलं. मग कधीच काय म्हणत नाही, पण सॉरी, मी परत एकदा सॉरी म्हणते. त्यांच्यासाठी मी किती पण सॉरी म्हटले ना तरी कमीच आहे माझ्यासाठी. पण नंतर उद्यापासून परत थोडा त्रास दे, जास्त नाही देणार. मी माझ्या पप्पाची मागेल माफी, कारण मी पप्पाला खूप त्रास दिला, असं माझ्या बहिणी म्हणतात, त्यामुळे. तिला नाही वाटत, तिच्या बहिणीला वाटतं. बघितलं कसं असतं, भावना व्यक्त होताना नकळत डोळ्यातून त्या जाणवू लागतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.